हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आज रामनवमी आहे, तर रामनवमीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या मनाची सगळ्या इच्छा पूर्ण करो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आज सुट्टी आहे आणि मुलांना पण आता स्कूल त्यांचं उद्या परवापासून चालूच होईल. तसेच आता नाश्त्याची तयारी, पुन्हा आता जेवण बनवून दुपारी मग नैवेद्य वगैरे दाखवणार आहे मी. तर सकाळी सकाळी मॉर्निंगची एवढी कामं असतात ना, तर खूप गडबड होते आणि सगळं घड्याळाच्या काट्यावर रुटीन चालू असते. तर सरांनी देवपूजा केली आणि विदुल मुलांची आता आंघोळ वगैरे झालेली आहे. आज काही व्यायाम केला नाही, कारण सुट्टी म्हटलं की सगळं निवांत, उशिराच होतं सगळी कामं. परंतु तरी सगळी कामं पटपटच आवरावी लागतात. आज रामनवमी आहे, बघू आता काय जेवणामध्ये डाळ भात वगैरे आणि भाजी, काहीतरी स्वीट बनवते, शिरा वगैरे गोडाचा, आणि नैवेद्य दाखवायचे स्वामींना वगैरे. आज रामनवमी आहे, तर मला पूजा वगैरे पण करायची आहे. परंतु त्या अगोदर आता मी आंघोळ वगैरे करून पूजा केलेली आहे, परंतु नैवेद्य वगैरे दाखवून रोजची जी नित्यपूजा आहे ते सरांनी केली आज. तर आता इथे नाश्त्याची तयारी करत आहे. तर आज नाश्त्यामध्ये उपमाच करते. तर सर म्हटले की, आणि मुलंही म्हटले की आई आज उपमा बनव. तर मग म्हटलं की ठीक आहे. मग मी इथे कांदा वगैरे कट केला, हिरवी मिरची, कढीपत्ता वगैरे, तेलामध्ये जिरी मोहरी टाकले आणि त्यानंतर रवा मी भाजूनच ठेवत असते, कारण मग रव्याला जाळी वगैरे आळी सोनकिडा वगैरे होत नाही. तर त्यामुळे रवा असा मंथली सामान भरलं की रवा भाजूनच ठेवते. मग असं इमर्जन्सीला बरं पडतं, जेव्हा पाहिजे तेव्हा कधी उपमा किंवा काही बनवायचं म्हटलं तर पटकन घेता येतो. तर मग आता इथे फोडणी देते. रवा मी असं भाजून ठेवल्यानंतर फार भाजायला लागत नाही. मग आता फोडणीमध्ये थोडासा रवा असा भाजून घ्यायचा आणि त्यानंतर थोडं मीठ टाकून गरम पाणी टाकायचं. छान असा सुटसुटीत उपमा तयार होतो. तर सगळ्यांना आवडतो. आणि आता नाश्ता करून घेतला किंवा बाकी सगळी कामं करायची आहेत. तर सकाळी पहिलं सगळं क्लिनिंग करून घेतलं, फरशा वगैरे क्लीन केल्या, कचरा वगैरे काढला. तर आज काही व्यायाम केला नाही, त्यामुळे थोडंसं आज लेट उठली, कारण मुलं पण उशिरा उठतात. आज त्यांचा सुट्टीचा शेवटचा दिवस आहे, म्हणजे उद्यापासून त्यांचं स्कूल चालू होणार आहे. तर त्यामुळे मग आता पुन्हा सकाळपासून रुटीन चालू होणार आहे. तर आता उपमा बनवते आणि त्यानंतर मग कपडे वगैरे वॉश करणार आहे. बाकी सगळी कामं आवरून घेतली. आणि किती उशिरा उठलं किंवा काही सुट्टी जरी असली तरी सगळं आपल्यालाच करायचं असतं. त्यामुळे मग फार असं लोड न घेता निवांत असं करता येतं सुट्टीच्या दिवशी. परंतु रोजचं सगळं घाईनेच असतं कामं वगैरे, आणि धावपळ पण खूप होते. आणि जी मॉर्निंगची रेग्युलरची कामं आहेत ती पहिली झाली की मग अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात. मेन म्हणजे पहिली देवपूजा, झाडलोट, सकाळचं झाडांना पाणी वगैरे, पुन्हा कचरा वगैरे काढला ना सगळा की मग छान फ्रेश वाटतं. आणि त्यानंतर मग नाश्ता, जेवण वगैरे ते रेग्युलर आपलं चालूच राहतं. तर असं आहे. आता इथे उपमा झाला आहे, गार्निशिंग म्हणून वरतून कोथिंबीर टाकत असते. तर खूप छान होतो उपमा. आणि आता आणि साईडला लगेच असं कांदा वगैरे काही कट केलं की लगेच मग तो कचरा वगैरे मी लगेच उचलून टाकते, म्हणजे साफ होतं, जास्तीचं काम वाढत नाही आणि पसाराही होत नाही. आणि सारखी सवय आहे मला सतत असं हात धुवायची, किंवा जरी गॅस ओट्यावर जरी काही पडलं तर लगेच मी क्लीन करते. आणि लगेच फोडणी वगैरे दिली की मग भाकरी वगैरे किंवा चपाती वगैरे बनवले की लगेच गॅसला पण एक फडका मारते. आणि असं करता करता खूप वेळा चटका बसला हाताला, परंतु ती सवय काही जात नाही. असो, चांगली सवय आहे, नेहमी स्वच्छ आणि टापटीप
नीट ठेवणं पण चांगलं आहे आणि मग जास्तीचा पसारा होत नाही आणि कामं पण सुचतात. तर आता इथे आज सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे आज मुलं बोलले की आज आपण डायनिंग टेबलवर नाश्ता करूया. म्हटलं ठीक आहे. आणि सर सकाळीच कॉलेजला जातात, त्यामुळे मग सकाळचा नाश्ता शक्यतो मुलंच करतात आणि मी कधीतरी मग असं बसते. आणि संध्याकाळच्या वेळेला मग आता रात्रीचं कसं संध्याकाळचं टी व्ही बघता बघता निवांत सगळं हॉलमध्ये जेवण करतात त्या खाली बसून, त्यामुळे मग डायनिंग टेबलवर जास्त असं होत नाही. सुट्टीच्या दिवशी वगैरे होतो नाश्ता. तर आता इथे नाश्ता करायला घेतला आहे सकाळी आणि आता नाश्ता वगैरे केला की मग सर त्यांचं कामं वगैरे करते. मुलांचं पण आता त्यांनी पण त्यांची रूम वगैरे आवरलेली आहे आणि आज बुक्स वगैरे म्हटलं आहे आम्ही नीटनेटकं करतो, उद्यापासून स्कूल आहे. तर म्हणजे मुलांना पण अशा वेळच्या वेळेवर जर आपण गोष्टी सांगितल्या ना की मुलं पण मग ऐकतात आणि त्यांना पण सवय लागणं चांगलं आहे. कारण मग काय होतं की माझ्यासारखी जर एकटी असेल तर सगळं कामांचा लोड येतोच, परंतु छोटी मोठी पण कामं मग सगळं एकटीला बघावं लागतात आणि मग खूप जास्त थकायला होतं. आणि आता एवढं बिझी शेड्यूल झालं आहे ना, त्यामुळे मग मुलांना पण मी अशा सवय लावल्या की छोटी मोठी कामं करायची. आत्तापासूनच तुम्हाला पण सवय लागली पाहिजे. झाडांना पाणी घालणं, बॉटल भरणं किंवा माठामध्ये पाणी म्हणजे कमीत कमी फिल्टर आहे, परंतु नुसतं नळ सोडलं तरी मग माठ भरला जातो आणि आता उन्हाळ्यात पाणी भरपूर पिलं जातं. तर मुलांना पण मी माठातल्या पाण्याची सवय लावली. फ्रीजचं पाणी शक्यतो आम्ही घेतच नाही, अवॉइड करतो. आणि तसेच मग आता स्वतःचं पण त्यांची रूम किंवा मग त्यांचे बुक्स वगैरे व्यवस्थित ठेवायचं. आता उद्यापासून स्कूल चालू होणार आहे, मग त्यामुळे त्यांना पण म्हटलं की तुमचं पण आता सगळं ड्रॉवर वगैरे आवरून ठेवा दुपारच्या वेळात. मृदुल मृणाल कॉफी घ्या, तुम्हाला दिली. कॉफी बनवली, या तुम्ही पण घ्यायला. मृदुल मृणाला पण थोडीशी कॉफी केली तर देते, कारण खूप दिवसातून करत असते मी कॉफी, सारखी सारखी करत नाही, त्यामुळे त्यांना पण आता मी केलेली आहे. आता कॉफी घेते, त्याच्याबरोबर काम पण एवढी पडलेली आहेत. तर आता कपडे वगैरे भिजायला घातले, कपडे पण वगैरे वॉश करायचे आहे. फरशा वगैरे सकाळी सगळं क्लिनिंग आवरून घेतलं. आता जेवणाची पुन्हा तयारी करायची. तर आता निवांत जरा कॉफी वगैरे घेते सरांसोबत बसून आणि त्यानंतर मग कपडे वगैरे वॉश केल्यानंतर मग मी जेवण बनवणार आहे. तर आजच्या जेवणामध्ये मेनू काय असणार आहे हे मी तुम्हाला दाखवतेच. तर आता इथे मुलं बसलेली आहे टी व्ही बघत आणि त्यांनी मूवी लावला आहे. आंघोळी वगैरे केलेल्या आहे, देवपूजा वगैरे झाली आणि मग त्यांना आता मी कॉफी देते. तर कधीतरीच बनवल्यावर देत असते. शक्यतो ते दूधच घेत असतात आणि त्यांना अशी सवय लावलेली नाही आहे चहाची वगैरे. तर कॉफी कधीतरी केल्यानंतर मग त्यांना थोडी थोडी देत असते मी. तर असं आहे. आणि आता इथे सरांना देते आणि मी पण घेते. मृदुलला बॉल आणलाय, फुटबॉल. मृणालला पहिला खराब झाला होता ना, आवडला का कलर? हो, छान आहे. सर सिटीत गेले होते, आत्ताच आलेले आहेत आणि त्यांनी मुलांना बॉल आणलाय, फुटबॉल. हे काय आणलं? स्टीमर. तर कोरोनापासून 2-3 स्टीमर झालेले आहेत आणि आता हे स्टीमर पुन्हा आणले. तर बरं पडतं असं स्टीम वगैरे घ्यायला, सर्दी वगैरे झाली तर. छान आहे, कलर छान आहे. तर हे बघा, हे स्टीमर आणलेलं आहे, छान आहे, ब्रँडेड आहे. आहे का चांगला? बघ बरं. तशीच ही शिडी पण आणलेली आहे. तर
शिडी नव्हती वरती, हात पोचत नव्हता साफसफाई करायला वगैरे. छान आहे शिडी पण छान आहे. ब्लॅक मध्ये थोडंसं अलग आहे, एकदम ब्लॅक नाही आहे. सरांनी काही घरासाठी वस्तू आणलेल्या आहेत आणि सिटीमध्ये कसं होतं एकदाच आणलं ना की होलसेलमध्ये बरं पडतं. तर हे फिनेलचं कॅन आणलेलं आहे बघा आणि खूप दिवस जातं हे होलसेलमधून आणल्यानंतर. टॉयलेट घासायला हे घासणे आणलेले आहेत तारेच्या आणि लिस्ट करूनच दिलं होतं मी त्यांना. मुलांना खाऊ आणलेला आहे. तर हे बघा हे ब्लॅक बॉर्गनचं बिस्किट आणलं, कोकोनट बिस्किट आणलेलं आहे. आणि एकदाच गेलं ना की अशा भरपूर काही वस्तू आणता येतात एकदाच. हे मिरची पावडरचं पॅकेट आहे. तर हे बघा हे हार्पिकचं आणलेलं आहे आणि एकदम होलसेल शॉपमधून आणलं ना की आपल्याला रिजनेबल रेटमध्ये ते देतात. तर हे बाथरूममध्ये एअर फ्रेशनर आहे आणि बाकी हे खजूर वगैरे आणलेत. मुलांना खाऊ आणला तर आणि त्याच्या शिडी वगैरे आणली, मुलांना फुटबॉल आणला. तर ह्या वस्तू त्यांनी आणलेल्या आहेत. आणि काय होतं एकदाच घेऊन आलं ना की त्या खूप दिवस जातात आणि आपल्याला होलसेल शॉपमध्ये अगदी रिजनेबल रेटमध्ये मिळून जातं. त्यामुळे मग एकदाच आम्ही लिस्ट करून जातो आणि सिटीमध्ये आणि काय पाहिजे ते एकदाच घेऊन येतो. तर आता सर कामानिमित्ताने गेले होते त्यामुळे मग ते मला म्हणत होते चल, परंतु काही मला जाणं झालं नाही, कामं भरपूर होती. मग त्यांनी हे घेऊन आले. तर लिस्ट अशी बनवून दिली होती. तर मुलांना खाऊ आणलेला आहे. तर सर सिटीत गेले होते आणि काही वस्तू आणायच्या होत्या आणि मुलांना पण फुटबॉल खराब झालेला मुलांचा, तसेच शिडी पण आणायची होती. कारण घर साफ करताना मी चेअरवर वगैरे उभी राहायची आणि हात पुरायचाच नाही. मग सर बोलले सिटीत गेलो ना की मग सगळ्या एकत्र वस्तू घेऊन येतो मी. आणि ते चल म्हणत होते परंतु कामं एवढी होती ना त्यामुळे त्यांना म्हटलं तुम्हीच या जाऊन. मग ते आता आलेले आहेत आणि मग मी चहा वगैरे करून दिला त्यांना. त्यानंतर मग मी सगळी कामं आवरल्यानंतर साडी वेअर केली आणि 2 ते 3 रील्स बनवल्या. तर त्यामध्येच माझा 1 ते 1.5 तास गेला. त्यानंतर मग आता जेवण पण बनवायचं आहे. मग ही जी भांडी वॉश केलेली होती ती रॅकमध्ये लावून घेते आणि आता फार काही नाही, डाळ भाताचा कुकर लावणार आणि त्यानंतर मग चपाती आणि भाजी बनवणार आहे फ्लावर बटाट्याची. तर मग आता नैवेद्य पहिला बनवून स्वामींना दाखवणार आणि त्यानंतर मग जेवण करणार आहे. तर असं आहे आजचं माझं रुटीन आणि कसा दिवस जातो ते देखील कळत नाही. तर आता इथे बघा मी अर्धा ते पाऊण तासामध्ये जेवण बनवलं. भाजी बनवली फ्लावर बटाट्याची, डाळ भात आणि शिरा बनवणार होती पण मुलं बोलली आई नको, गोड गोड खायला इच्छा होत नाही. तर बुंदी बनवलेली होती, मग ती बुंदीच मी स्वीट म्हणून तिथे नैवेद्य दाखवायला ठेवलं आहे. आता मी देवपूजा करून घेते. स्वामींची 1 माळ जप करत असते, काल भैरवाष्टक संध्याकाळचं बोलत असते आणि खरंच खूप छान प्रसन्न वातावरण वाटतं, माइंड फ्रेश होतं. तर मला देवपूजा केलं की खूप छान वाटतं. आणि मी मग आता साडी घातलेली होती तर म्हटलं की पूजा करून घ्यावी आणि नंतर मग चेंज करावं. कारण काय होतं साडीमध्ये काम होत नाही आणि चांगल्या साड्या पण असं म्हणजे कसे पण आपले तेलकट वगैरे किचनमध्ये हात लागतात आणि डाग पडतात. त्यामुळे फारसं असं म्हणजे साडी आवडते परंतु असं साडीमध्ये आता कामाची सवयच राहिली नाही. परंतु तरी आता रील्स वगैरे व्हिडिओमुळे माझं घालणं होतं आणि साडी आवडते मला पण. तर मग मी आता साडी वेअर केली आणि देवपूजा करून घेत आहे. तर असं छान वाटतं पूजा केल्यानंतर. घरामध्ये खूप छान प्रसन्न पॉझिटिव्हिटी येते आणि संध्याकाळचं असं दिवा, अगरबत्ती, धूप आणि त्याच्याबरोबर स्वामींची सेवा केली ना की छान प्रसन्न वाटतं. मग अर्धा पाऊण तास माझा याच्यामध्येच जातो. कधी कधी मला वाटलं ना तर 11 माळी जप मी करत असते स्वामींचा आणि पंचमहायज्ञ तर असं जसं जमेल तसं मी करत असते. तर आता इथे तुळशीला दिवा लावत आहे आणि संध्याकाळच्या मोस्टली तिन्हीसांच्या वेळेला सगळ्या घरातल्या लाईटी लावाव्यात आणि तिन्हीसांची वेळ होऊन गेल्यानंतर मग तुम्ही बंद करू शकता, म्हणजे जसं पाहिजे तसं लाईटीचा पाण्याचा वापर करू शकता. तर असं आहे. आता इथे मी तुळशीला दिवा लावत आहे आणि अगरबत्ती पण लावते. तर हवा एवढी सुटली ना खूप छान प्रसन्न वाटतं असं बाहेर पण. आता कपडे वगैरे सगळे वॉश केलेली होती ती काढायची राहिले तर ते पण काढून आता घड्या वगैरे करायच्या कपड्यांच्या. तर असं छोटी मोठी कामं भरपूर असतात घरामध्ये. आणि इथे छान तुळशी वृंदावन बसलं आहे माझं. असं ग्रिल केलं आहे ना गॅलरीला, तर असं एका साईडला छान तुळशी वृंदावन मस्त दिसतं आहे.
आणि तिथे मग असं छोटीशी रांगोळी किंवा दिवा अगरबत्ती, सकाळचं मग तुळशीला पाणी वगैरे, संध्याकाळचं पण मग मी दिवा वगैरे लावत असते. तर असं छान हवा सुटली ना की असं कधी कधी गॅलरीमध्ये छान निवांत बसलं ना की खूप छान वाटतं. तर फ्रेंड्स, आता ही साडी मी वेअर केलेली आहे आणि 2 ते 3 रील्स बनवल्या, त्यामध्ये माझा 1 ते 1.5 तास गेला. त्यासोबत आता ही साडी मी ऑनलाईन मागवली होती आणि टिश्यू साडी आहे. खरंच खूप छान आहे, रिजनेबल रेटमध्ये, अगदी हलकी फुलकी आहे, लाईट वेट. आणि हे बघा अशी हे खाली लटकन गोंडे वगैरे आहेत. तसेच कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे आणि मी ब्लाऊज कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला, स्लीवलेस ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज मी स्वतः शिवलेला आहे. तर साडी कशी दिसते ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खरंच खूप छान साडी आहे बघा. खूप म्हणजे खूप कलर आहे त्याच्यामध्ये, पण मला हा कलर आवडला, वाईन कलर, म्हणून मी हा कलर घेतलेला आहे. तर आता सगळं आवरलं आणि आता मृदुलने इथे उद्याची तयारी, स्कूल चालू होणार आहे ना मृदुल? हो उद्यापासून आहे? हो, उद्यापासून. अरे वा, छान. तर आता मृदुलने त्याचे शूज घेतलेत, मृणालने त्याचे शूज पुसलेत आणि मृदुल आता पॉलिश करतोय. तर असं दोघंही करतात आणि आता स्वतःची तयारी स्वतः करायला लागलेले आहेत. आता मोठ्या क्लासमध्ये गेले ना? हो. आणि दोघांना पण छान मार्क पडले. तर मृदुल ह्या वेळेला 3rd आलाय आणि मृणाल 2nd आलाय. ॲक्च्युली मृदुलची तब्येत बरी नव्हती एक्झामच्या वेळेस, त्यामुळे तो 2nd आलाय ना, 3rd आलाय, 3rd. पण काही हरकत नाही, छान मार्क पडले दोघांना पण. आता उद्यापासून फर्स्ट डे स्कूलचा ना? हो. तर इथे माझी दुसऱ्या दिवशीची तयारी. आता गवारीची भाजी निवडते. उद्या गवारीची भाजी करणार आणि गवार निवडली तर सगळी कामं आवरली. तर आता सगळं उद्याच्या दिवसाची भाजीची तयारी केली, आवरलं. पुन्हा कडधान्य भिजत वगैरे घालायचं आणि त्यानंतर मग झोपण्या अगोदर हे गरम पाणी आम्ही घेत असतो सगळेजण. म्हणजे काही खाल्लं तरी डायजेस्ट होतं आणि पोट सकाळी असं छान अगदी मोकळं मोकळं वाटतं. आणि याने खरंच वजन कमी होतं. रोजची सवय जर केली ना तर अगदी ते रोजचं घेतलं जातं. आम्ही तर त्याची सवय केली आणि सगळेजण आम्ही घेतो थोडं थोडं पाणी, म्हणजे अर्धा कप. आणि त्यानंतर मग सगळं आवरलं, किचन वगैरे असं क्लीन करून ठेवते, म्हणजे दुसऱ्या दिवशी मग पटपट कामं सुचतात आणि सकाळी उठलं की फ्रेश वाटतं. तर हे रोजचंच मी तुम्हाला दाखवते, कारण रोजचंच रुटीन आहे माझं. आणि मी सगळं किचन ओटा असं साफ क्लीन करून ठेवत असते, अगदी सिंकसुद्धा. म्हणजे काय होतं की खरकटं वगैरे जर असलं तर मग झुरळं आणि पाली वगैरे पण येतात. मग त्यामुळे कसं होतं की आपण जर असं स्वच्छ क्लीन ठेवलं ना टापटीप, तर छान राहतं. तर असं होतं आजचा माझा व्लॉग. तर ही सगळी माझी रोजची रुटीननुसार जी कामं आहेत ती अगदी घड्याळाच्या काट्यावर. तर आता इथे वाजलेले आहेत 10. तर आता 10 वाजले, सगळं आवरलं. त्यानंतर आता IPL मॅच चालू आहे, त्यामुळे मग आता थोडंसं 11, 11:30पर्यंत सर आणि मुलं बघतात. परंतु आम्ही लवकरच झोपतो आणि सकाळी लवकर उठायचं असतं. तर असा होता आजचा माझा व्लॉग. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. सगळ्यांना गुड नाईट.